तर काय म्हणता पोट्यो, मी तुमचा रिंक्या. आजचा विषय असा झाला आहे की आज आहे आपली नाईट ड्युटी आणि अजितचा पण फोन आला होता मगाशी की त्याला आपण एका कामानिमित्त बाहेर जायचं वाटते. तर ते म्हणे मला की माझी ड्युटी करशील काय म्हणे उद्या डेची. ठीक आहे, मला 24 घंटे करून घेतो. आपल्या वक्ती ते ड्युटी करते आणि त्याच्या वक्ती आपण ड्युटी करतो. तर चला गाडीची चाबी आपण घ्या. या गाडीची चाबी हे आपली पारो. चला रेटिंग पाठवून देतो. आता रीडिंग पाठवली आहे. आता 12 वाजेपर्यंत काही टेन्शन नाही. 12 वाजेपर्यंत आता आपण इथे सध्या राहणार आणि 12 वाजताची एक शिफ्टतून गेस्ट हाऊस ते टोलवर जाणार आहोत 12 वाजता. आता वाजले 12 आणि मी आलेला आता सध्या टोलवर. तुम्ही पाहू शकता आहे आमचा टोल आणि आता ड्युटीवर आलेले आहे संजय सर आणि भूपेंद्र सर. तिकडून रिटर्न माहीत नाही आता कोण येणार कोण नाही. तर चला पाहू आता कोण येते कोण नाही. तर ही आहे करणगावची गाडी आणि याच्या मागे आहे ते विकास भाऊची गाडी. बऱ्यापैकी आपल्या पार्किंग मध्ये झोपून आहे दोन्ही पण गाड्या. तर फायनली आपण हिंगडला पोहोचलेला आणि आता वाजले रात्रीची 1. तुम्हाला म्हटलं होतं की तिकडून रिटर्न कोणी येणार आहे म्हणून आणि आत्ता रिटर्न आलेले आहे भूपेंद्र सर आणि पवन सर. तर आता आपण चाललो दुसऱ्या गेस्ट हाऊसवर. जिथे आपली गाडी होती तिथे तुम्ही पाहू शकता. तर रात्रीच्या आता 1:15 झालेली आहे. आपण तिकडल्या सरांना सोडून आपण इकडल्या जिथे आपली गाडी होती तिथे आपण पोहोचलेलो आणि आता 1:15 झाले आणि उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत काही काम नाही राहत. 8 वाजताची उद्या सकाळची एक शिफ्ट राहते. ते सोडल्यावर सुट्टी होऊन जाते. तर तोपर्यंत आपण आराम करून घेऊ. चला जिथे गाडी होती तिथे आपण लावून दिलेली. काका झोपलेले वाटते. आलो आहे आता बऱ्यापैकी आराम करायला. उद्या 8 वाजेपर्यंत काही टेन्शन नाही. बऱ्यापैकी आराम करून घ्या. चला गुड नाईट, भेटू उद्या. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आता वाजले 8 आणि मस्त फ्रेश झालो आणि आता चाललो 8 वाजता शिफ्ट घ्यायला. चला तर मित्रांनो आता चाललो आता आम्ही
कालच्या रात्रीच्या त्या गेस्ट हाऊसमध्ये शिपिंग चर्चच्या त्याची शिप आता 8 वाजताची आहे आणि जसं काल गेलो आपण टोलवर तसं आता पण जाणार आहोत. एक रात्रीची एक शिप येते आणि एक दिवसाची. चला जाऊ. तर फायनली आपण पोहोचलेलो आहोत त्यांच्या गेस्ट हाऊसवर. हे मला आहे त्यांचं गेस्ट हाऊस. आता सकाळच्या शिपमध्ये बी शिपमध्ये आता कोण आहे तर काय माहिती ड्युटीवर. तर माहीत पडेल आता कोण येते कोण नाही. तर चला आता वाजले आहे सकाळचे 8 आणि आता पोचलो आहे टोलर. ह्या पत्या जर कोणाला फास्टॅग बनवायचं राहिलं तर भाऊला कॉन्टॅक्ट करायचा. याचा नंबर देतो खाली. तर आपण आलेला आता टोलवरून हिंगाटले रिटर्न आणि आता चाललो आहे आपण ते येण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये गाडी पार्किंग करायला. चला आपण पोहोचलो आहे आता त्या येण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये जिथं आपल्या सगळ्या गाड्या राहते. तर बऱ्यापैकी गाडी लावून दिलेली आहे. आता आपल्याला वेळेला सुट्टी 8:30 वाजता आणि आपण आता जातो घरी. चला बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.